माय मराठी माय बोलीचं महाचॅनल करा हाची विचार तरा भव सिंधुवार धरा संताची संगती मुखी नाम अहोराती अजामिळ पापराशी पार पावविले त्यासी धरा संताची संगती मुखी नाम अहोराती नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संताची संगती मुखी नाम अहोराती विठ्ठल ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम काय पुढे दादा द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यमिमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया करा हाची विचार तरा भव सिंधू पार धरा संताची संगती मुखी नाम अहोराती। आज या ठिकाणी या पवित्र संत संमेलनामध्ये राख परिवाराच्या द्वारा आयोजित आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त द्वितपपूर्ती सोहळा 24 वर्ष झाले। वैकुंठवासी मारुतराव राख यांच्या मारुतीराव कृष्णाजी राख यांच्या 24व्या पुण्यतिथी निमित्ताने आज या ठिकाणी ही संत मांदियाळी जमा झालेली आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा आहे। सेवेला थोडासा प्रारंभ करण्यापूर्वी आज इथं सर्व उपस्थित संत सज्जन मायबाप मातृशक्ती पितृवर्ग गुणीजन गायक वादक यांची उपस्थिती आहे। सर्वांच्या मध्ये प्रेममूर्ती आणि आपल्या या वारकरी संप्रदायातील भजन भीष्म महान नामधारक आणि अंतःकरणामध्ये प्रेमाचा कळवळा असे माझे पूज्य श्री दादा यांची उपस्थिती आहे। आणि तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप विठ्ठल विठ्ठल आमचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धे बालाजी महाराजांनी सेना महाराजांचा अभंग निवडलेला आहे की सेना महाराज एक सत्पुरुष होते। ग्रस्त आश्रमामध्ये राहून भगवत भक्तीची उपासना त्यांनी मोठी श्रेष्ठत्वाने केली होती। एवढा अधिकार होता की त्या अधिकाराची उंची मापता येणार नाही। राजाच्या सेवेसाठी एके दिवशी जाता नाही आलं तर पांडुरंग परमात्मा स्वतः होऊन गेले। भगवान ज्यांच्याकडे गेले आणि राजाला समजलं सुद्धा नाही। राजाच्या शरीराला कोड फुटलेलं होतं। सेना महाराजांनी मालिश केल्यावरती कोड नाहीसं झालं। आरशाच्या समोर उभा टाकल्यावर मागे पाहिलं की सेना महाराज दिसायचे, आरशात पाहिलं की देव दिसायचा। म्हणजे असा त्यांचा चमत्कार, असा त्यांची मोठी साधना की भगवंतानं ज्यांची सेवा करावी। पुढे सेना महाराजांनी भगवत साक्षात्कार झाल्यानंतर विरक्ती निर्माण झाली। पांडुरंगाला माझ्यासाठी राबावं लागलं, भगवान माझ्यासाठी राबले आणि म्हणून थोडंसं अंतःकरणामध्ये खूप मोठी भगवत भक्तीची प्रचार त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला। उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे। महाराज उपदेश करतात, करा हाची विचार। बाबा मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाच्या जीवनाचं जे कर्तव्य आहे परमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर संत म्हणतात सगळे या, इथं येण्याला बंधन नाही। या रे लहान थोर याती भलत्या नारी नर, पण करावा विचार। विचाराला मोठं महत्त्व आहे। विचारा वाचून न पविजे समाधान। वैचारिक शक्तीच आपल्याला समाधान देत असते। फक्त एवढंच आहे, आपण जो विचार करायला तो सद्विचार आहे का कुविचार आहे हे कळालं पाहिजे। वैचारिक स्थिती आपली प्रगल्भ असणं महत्त्वाचं आहे, पण शुद्ध विचार अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी सुद्धा मन शुद्ध लागतं। ज्याचं मन
विषयामध्ये बरबटलेले आहे त्या जीवाला शुद्ध विचार प्राप्त, त्याच्या मनामध्ये तेच येतं, विषयाचे चरवणी केली आयुष्याची. मग त्याच्या मनात हेच असतं, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी, हीच इच्छा असते त्याची. पण महापुरुष म्हणतात की बा विचार करा. विचार का करा? सार आणि आसार विचाराचे दोन संबंध आहेत. काही विचार आसार आहेत आणि काही विचार सार आहेत. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची, हा विचार करा. महाराज म्हणतात करा हाची विचार. मग कोणता? भवसिंधू उतरी पार, भवसिंधू तारून नेणारा विचार करा. बाकीच्या विचारात पडू नका. बाकीच्या संसार प्रारब्धानं चालतो आणि परमार्थ प्रयत्नानं करावा लागतो. संसार करायची गरज नाही, परमार्थ करायची गरज आहे. संसार नाही केला तरी होतो, नाही केला तरी होतो, केला तरी होतो आणि केला तरी कुणाला उपकार वाटत नाही. ही प्रपंचाचा असा खेळ आहे संसार. आणि पुन्हा असं आहे की तो आसार आहे संसार. ज्ञानोबा म्हणतात अरे आपली संसारी एक झाला होता ही तव समूळ मिथ्या वार्ता. काय पुढे? पुढे होईल मागुता कल्पा कदा कल्पांती घडे ना विठाला विठाला. सद्गुरुनाथ या संसारात आसार खलु संसारो म्हटलेले. संसार आसार आहे, फलकट तो संसार. येथे सार भगवंत सार सार महाराज म्हणतात सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून षोड पाणी जपता हे वारंवार. मोठा महिमा नामाचा आहे. मग विचार करा, भवसिंधू तरुण जाण्याचा विचार करा, बाकी कशाचाच करू नका. आमचे प्रातस्मने वैकुंठवासी गुरुनाम गुरु आमचे गुलेबुवा सांगत होते, म्हटले माणसानं एवढा विचार करावा की 10व्या दिवशी कावळ्याची वाट बघायला लागू नये. माणसानं चांगलं का वागायचं? काही काही माणसं हातावरती पिंड घेऊन दादा आश्रमापर्यंत येतील त्या कावळ्याच्या मागं. कावळा पुढीच हे माग का? बापच कावळा होता आणि कावळा येईल कसा? खरा परमार्थाचा सिद्धांत एवढाच आहे, बाकी काही नाही. कावळ्याची वाट बघायला लागून त्यांनी यावं. आणि जीवनामध्ये अशा गोष्टी दादा श्लोक अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सानिध्यं देहि मे परमेश्वर. दुसरं काही नको आम्हाला, असं जीवन जगताल. हे बघा, प्रपंच सजवण्यासाठी परमार्थ नाही आणि करूही नका. विठाला आपलं उलट व्हायले. बोलू नये अधिकार कमी पडतो. संत पुढं बसलेले आहेत पण बोलाव तरी कुठं? मग काय आपण परमार्थ करायला पण प्रपंच सजवण्यासाठी निष्फळ व्हायले सगळं. मग परमार्थ करावा कशासाठी? जीवन सफळ होण्यासाठी आणि भवसिंधू तरुण जाण्यासाठी. कारण भवसिंधू असं आहे की हे महाराज म्हणतात की मोठ्या मोठ्याला ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. स्वसामर्थ्यानं करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. महाराज म्हणतात हा संसार तरुण जाण्यासाठी भवसागरातून पार होण्यासाठी काय करावं लागेल तर त्याचा मार्गही सांगितला अभंगाच्या ध्रुवच्या. दुसरा संगती
विचार करा आणि भवसागर तरुण जाण्यासाठी एवढंच करा, दुसरं काही करायची गरज नाही. भवसागर तरिता तरता कार्य करीतसा प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानाम तम भक्कराभ्या धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तरुण जायचंय ना तर एक करा, भक्ती करा, करा हरिभक्ती, पुढे येईल कामा. आणि भक्ती म्हणजे काय हो? भक्तीची लक्षणं खूप सांगितली, पण खरी भक्ती ही आहे संत संग धरा आणि भजन करा. मुख्य परमार्थ हाच आहे. संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा, दुसरं काही करू नका. आणि नका काही गाबाळाचे भरी पडो येते थोरी नागवण. मग सोप आहे, भावे तुळशी दळ पाणी थोडा हात म्हणावे पतित वेळोवेळ. बोलण्याची सम गाठून थाप टाका, मध्येच टाकू नका. खनखन सुरूच आहे तुमचं. विठाला विठाला. पण संत संग धरा, दुसरं काही करू नका या जगामध्ये. संतांची संग धरा, संताची संगती मुखी नाम आहोराती. संताची संगत धरा. म्हणून महापुरुषांनी देवाच्या समोर प्रार्थना करताना एवढीच धरा, पण मिळाली तर पाहिजे ना. आज तुम्हा आम्हाला संताची संगती कुणाला नको आहे. फक्त कीर्तनाला रंगील महाराज पाहिजे आणि संगतीला संत पाहिजे. लोकांचं सूत्र बिघडलंय बरं का सध्या. सत्संगती पाहिजे. सत्संगतीशिवाय बिन सतसंगो विवेक न होई. राम कृपा बिन सुलभन सोयी. म्हणून महापुरुषांनी देवाकडे, देवा आम्हाला कळत नाही परी जग जेठी करुणा तू कृपा कर आमच्यावर. संत संगती दे चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी या जीवा पुरवी देवा मनोरथ. देवा तू सत्संगती कर. या जगात एका गोष्टीची कमतरता आहे दादा, संताची. संत संग दे सदा. गाडी पुढे गेली की माधव आता बस स्टँड मगाच चुकले, गाडी परळीला आली. विठाला मी काय सांगालो, जगात संताची कमतरता आहे. जगात काय संताची? शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधू नैव सर्वत्र चंदनम न वने वने. या जगात संताचा दुष्काळ आहेत, पण कमी आहेत बस. बरं का? नाही असं नाही. चौथ्या अध्यायात ज्ञानोबा म्हणले प्रत्येक वेळा आयशिया का झाला गी अवतरे मी युगा युगी. हेची ओळख हे जो जगी तो विवेकी आहे. संत आहेत, ओळखणार नाहीत, आणि काही वेळेला ओळखणार आहेत पण संत नाहीत. मोठी भानगड आहे. महाराज खूप मोतीराम महाराजच्या, दादासारख्या संतांच्या, माधवमाच्या, मारुती महाराजाच्या आशीर्वादानं काही कमी नाही. महाराज एकापेक्षा एक कीर्तनकार भारी, सगळे ताल स्वर पाठांतर लय सगळं भारी. संत कीर्तनकार वेगळे, संत वेगळे, कथाकार वेगळे, संत वेगळे. आणि हे असं आहे की जगाच्या बाजारामध्ये ही पदवी भेटतो का म्हणे मिळे जीवाची साठी. कथाकार खूप मिळतील, कीर्तनकार भरपूर मिळतील, पण साधू मिळणं कठीण आहे. साधू यूट्यूबवर नाहीत ना. विठाला विरळा. महाराज म्हणतात विरळा पावे, विरळा पावे. आपल्या जोडवाडीच्या शिवारात चंदनाचं झाड आहे का? नाही. नाही, ते तुम्ही ज्याला चंदन म्हणता ते चंदन नाही. खरं चंदन कुठे आहे? मलयागिरीवर आहे. आपल्याकडं चंदन नाही. तसं गावागावात साधू नाही. गावागावात भजन्या सापडेल, गावागावात कीर्तनकार सापडेल, पण माधव मामासारखा, मोतीराम महाराजासारखा, दादासारखा, मारुती महाराजासारखा, विठ्ठल प्रसादासारखा साधू मिळणं मुश्किल आहे.
साधूचे लक्षणं आता सांगत बसणार नाही, वेळ आधीच जास्त झालाय आणि मला कीर्तनाचा कटाळा आहे आणि पुढे परीक्षक आहेत पण हे असे अधिकारी श्रोते समोर आहेत, यांच्या पुढे काय बोलावं आपण, पण तरी बोलतो थोडा वेळ, पाकिटापुरतं तर बोललं पाहिजे का नाही. विठाला विठाला दरडवाडीला कीर्तन होतं, सुरू केलं 1ला सोडलं 1:25 कीर्तन सोडाय मी PhD केली. लोक म्हणले ना एवढंच, म्हणलं तेवढंच असते, ते वाटावर कीर्तन आहे, लोक वाट बघत बसीत. म्हणलं पुढे जाऊ द्या, का अडचण होते. पुढे बसणारे सर्व श्रोते अधिकारी आहेत दादा, कोणीही गावाला जा, कीर्तन ऐकायला येणारे माणसं सामान्य नाहीत, ज्ञानवान आहेत, अभ्यासवान आहेत. आणि आमचं तेवढं वय नाही, त्याच्यापेक्षा तिप्पट कीर्तन ऐकलेली माणसं पुढे आहेत. पंचायत व्हायला की ह्या माणसाला रोज रोज काय सांगावं, आणि नेहमी तेच ऐकायला बदलून तेच आलं की ते अरे हे बी बिघडलं, आता पिठच दळालंय म्हणले नाही का. असं होतं. आपला परिसर हा सोन्याचा परिसर आहे, आपला परिसर हा शुद्ध परमार्थिक लोकांचा परिसर आहे. आपल्याकडं श्रोत्याला, गुणवानाला आणि साधू संताला कधी दुष्काळ नाही. विठ्ठला विषय असा आहे बघा, संत मिळणं कठीण आहे, मिळत नाहीत. पण मग संत मिळण्यासाठी काय व्हावं लागतं? सोपा उपाय, तुका म्हणे अंगी व्हावे ते संत. शोधायची गरज नाही, आपण संत झालं की संत आपल्या दृष्टीला आपोआपच दिसतात. महाराज वा माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड झडले असे भजनयुक्त, अखंड झडले असे भजनयुक्त, बोलीचे मज भक्त संत सज्जन तो जाणावा. वा वा. पण हे बी हुकलंच बरं का प्रमाण. विठाला विठाला मी काय सांगालो, आपण संत व्हावं लागते अगोदर. काय याला एकच प्रमाण लागू पडतं, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, अंतरीच महिमान. म्हण बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, म्हैस तरी होईल काय, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु, बहुदुधड झाली म्हैस आपल्या चर्मदृष्टीला साधू समजत नाही, आपल्याला माणूस कळत नाही. अहो जवाई हुडकाय गेल्यावर माळकरी बघून पुन्हा पिदाडी निघालाय, आपल्याला जवाई निवडीता येईना झालाय, आपल्याला सून निवडीता येईना झाल्या. पुन्हा म्हणाले महाराज नारळ नासक निघालं. मग आपल्याला व्यवहारातले संबंध जर निवडीता येईना झाले गुरुजी, तर संत कसे निवडता येतील? हा सांगा मला. आपल्याला आज घराघरात बोमतीच आहे, साधू निवडणं मुश्किल आहे. मग साधू निवडायची गोष्टच नाही, आपण साधू झालं की जग साधूच आहे महाराज. साधूला जग साधू, त्याच्या दृष्टीत भेदच नाही म्हणा. तोची संत साधू ओळखावा निका, आणि एरती आहे का मायाबद्ध. याच्या अलीकडचं काय सुरुवात? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, आणि तोची संत साधू ओळखावा निका, एरते ऐका मायाबद्ध, वैष्णव निका संभ्रम. धर्मराजाला दुर्जन आणायला सांगितलं. म्हटले धर्मा काय, अरे मला एक वाईट मनुष्य पाहिजे. देवा आपल्या गावात वाईट शोधून सापडणार नाही, आपलं गाव सज्जनाचं आहे. बरं असू दे. बरं इकडे त्याला बोलवलं दुर्योधनाला, इकडे या म्हटले बोला. एक चांगला माणूस आपल्या जोडवाडी चांगला माणूस सापडत आहे म्हणाले. ते नाही महाराज
महाराज तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तयासी त्रिभुवन अवघे खोटे. म्हणून साधूला ओळखण्यासाठी सद्बुद्धी सात्विकपणा आपल्या अंगात आला पाहिजे आणि मग आपल्याला महापुरुषाचं दर्शन होतं. कुणालाही कळत नाही. आळंदीत ज्ञानोबा जन्माला आले काय सगळ्यांना कळाले का? दोघालाच कळाले जिवंतपणे, एक भोजलिंग काकाला आणि दुसरं काशीबाला, दुसऱ्याला कळालेच नाही. तुकोबाराय देहूत जन्माला आले कळाले का लोकांना? का कळा? त्यांचा दोष नाहीत महाराज, त्यांचा दोष नाही. का ती ओळखण्याचं. आता इंग्रजीचं पुस्तक आणून जर माझ्यासमोर ठेवलं वाचा म्हणल्यावर मी पुस्तकाला नाव ठेवणारच का? मला त्याच्यातलं कळत नाही ना. आपल्याकडं असं आहे, द्राक्ष अंगाला हाताला नाही आले की आंबट म्हणायचे. जे जमत नाही, झेपत नाही, जे ओळखू येत नाही त्याला नाव ठेवायचं विठ्ठला विठ्ठला. का चर्मदृष्टीचे भावे संतपण जाणता न जाणावे आणि विषयावरी आरुडावे सर्व काळ. महाराज म्हणतात ते विषयावर आरुड. संत पण जाणून कळत नाही त्यांना, ते विषयामध्ये त्यांना हेच कळतं, ते याच्यातच भर पडतात. साधूच्या जवळ गेले तरी गुणदोषच काढतात महाराज. केवढं दुर्दैव आहे लोकांचं बघा. तिथे गेले तरी अरे सगळं चांगलं आहे पण एवढी कमतरताच आहे म्हणतात लोक. काय करायचे महाराज? चांगला असून उलिसच कीर्तन करते म्हणजे दोष काढलाच का नाही? काय करायचे महाराज? चांगला असून पैसे बक्कळ घेत काढलाच ना दोष काहीतरी. काय करायचे महाराज असून त्याला सोरस नाही या, असं काहीतरी गुणदोष पण काढू नका. शुद्ध सात्विक भाव करा आणि महापुरुष मग दृष्टीला आल्यावर पडोनी राहीण, मिळाल्यावर सोडू नका. मिळेपर्यंत साधना करा पण सत्संगती जर मिळाली तर सोडू नका. धरा संताची संगती आणि काय करा? संताची संगती धरून पैसे कमवा. मुखी नाम अहोरात्री. महापुरुषाची संगती करा आणि मुखानं अहोरात्र भगवंताचं भजन करा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रत. कीर्तनाची महाराज म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बघा भगवंताचं नाम घ्या. ज्याच्याकडे वेळ आहे वय आहे त्यांनी अभ्यास करा. ते म्हणाल महाराज शास्त्रानं सांगितले काहीच करू नका, भजन करा. नाही नाही भजन करा पण भजन शुद्ध होण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय नाही. ज्ञान पाय नाही ज्ञानेन सदृश पवित्र मी असा आहे प्रकार. ज्ञान महत्त्वाचं आहे महाराज कोणत्याही गोष्टीमध्ये. शास्त्र अभ्यास करा, ग्रंथ वाचा, पारायण करा, पाठांतर करा. तसं व्हा. संप्रदायात मिसळा. पोशाखाकडे बाकी सर्व गोष्टीकडे लक्ष द्या आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा म्हणजे मिसळा त्याच्यामध्ये. शास्त्र अभ्यास करा. केलाच पाहिजे महाराज. रोज एखादा का होईना पण अभंग पाठ झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. एखादी ओवी तरी पाठ झाली पाहिजे. आणि वेळ संपल्यावर मग आचार्य म्हणतात ना अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम. सगळं संपलंय मग आता भज गोविंदम. वयाच्या 99व्या वर्षी ते व्याकरण शिकू लागला म्हणलं भागवत शिकायला. नाही नाही रक्षते. मग महाराजांनी विचारलं म्हटले काय रे काय आचार्य महाराज मला भागवतकार व्हायचे. कसं व्हायचे? श्रीगुण आनंद महाराजासारखं व्हायचे म्हटले. मला कसं व्हायचे? आनंद महाराजासारखं व्हायचे. श्रीगुरु आनंद महाराजासारखं व्हायचे. ते काय एका जन्मातला अभ्यास आहे का? जगात कथाकार भरपूर सापडून तसा कथाकार मिळणारच नाही. एकदा दृष्टी लावली आपल्या आनंदामध्ये निमग्न होऊन बोलायला लागली की पुढं कोण आहे काय आहे काही घेणं घेणं नाही. आपापल्या मस्तीमध्ये कथा सांगणार. नाही तर आता भागवतकार म्हणजे ऑर्केस्ट्रेवाले आहेत सध्या. ऑर्केस्ट्रात फरकच नाही. पण असं बघा भागवत ब्रह्मलीन श्री गुरु डोंगरे महाराजांचं. दादा मी ऐकले बरं का भागवत डोंगरे महाराजांचं. एक दिवस ऐकलं. एक दिवस पंढरपूरला अंबाबाईच्या पटांगणात रामभाऊ कोष्टी म्हणजे नामदेव लबडीचे आजोबा त्यांनी लावलं होतं भागवत. आणि ते यजमान होते का लावलं होतं माझ्या लक्षात नाही. अंबाबाईच्या पटांगणात भागवत झालं. पण पाप काहीतरी 7 दिवस चातुर्मासात भागवत. पण आम्हाला काय माहिती एवढा मोठा महात्मा आहे म्हणून. लहान लहान आम्ही संस्थेच्या आधी बसायचं माहिती नाही. आणि मग नामदेव बुवा टेंबूकर होते त्यावेळेला. सोपन काका टेंबूकराचे वडील. आम्ही चाली शिकायला त्यांच्याकडे जायचं. मग त्यांनी सांगितलं पोरं तुम्ही चातुर्मासाला आलात? हो. अरे साक्षात सुखदेव भागवत सांगाय आलीत म्हणले पंढरपुरात आणि तुम्ही कसे नाहीत? पण काय करावं तो दिवस होता 7वा. महिमा कळाला आणि दिवस एकच सापडला. सगळं ऐकायला नाही मिळालं. एक भागवत ऐकलं फक्त. एक दिवस ऐकलं त्यांचं. काय सांगावं त्यांची ती स्थिती. असं एकदा समाजाकडे डोळे भरून बघायचं. असं
गोवर्धननाथ भगवान की जय म्हणून डोळे झाकले की पुन्हा उघडायचे नाही. अमृताची गंगा सगळी महाराज. वाद्य नाही सोबत, काही नाही काही नाही काही नाही. बोलायला सुरू झाले की तेच 4, 5, 6 तास, किती वेळ. कथा तशी असावी. आमच्याकडं पार्डीकर महाराज होते, सुंदर कथा सांगायची. म्हणून आपल्याला मी हे सांगतो, कथाकार व्हायचे पण आदर्श कुणाचा ठेवावा हे तरी कळायला पाहिजे. कीर्तनकार व्हायचे, आदर्श निवडा. कथाकार व्हायचे, कुणासारखं व्हायचे ते निवडा. गायक व्हायचे, कुणासारखं व्हायचे ते निवडा. गायक व्हा उत्तम बुवा उकळीकरासारखा, बोळंगे गुरुजीसारखा. निष्ठा, साधना, सेवा, पोशाख, सगळ्या गोष्टीवर, सगळ्याच गोष्टी. आता गायन काय चालय, सिनेमाची गाणी पुरे. गाण्याशिवाय चाले ना. रागदारी जमना आणि वारकरी भजन बी जमना, आणि मधलंच व्हालंय विठ्ठला विठ्ठला. एक तर रागदारी यावी, नाही तर वारकरी भजन यावं. आणि दोन्ही येईना गेल्यावर टाळ ठेवून श्रोता व्हावं. दोन्ही जमना गेल्यावर काय व्हावं, टाळ ठेवून श्रोता होऊन जीवनाचं कल्याण करावं. पण काहीतरी मध्ये मिसळून संप्रदायाचं वाटोळ करू नये. विठ्ठला विठ्ठला. आदर्श ठेवा जीवनामध्ये. आणि एकच करा, मी आचार्य सांगतो, म्हातारपणामध्ये नाही म्हणले भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. दुसरे काही सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आणि भगवंताचं अखंड भजन करा. धरा संताची संगती, मुखी नाम न कळे दिवस की राती. अखंड लागली शे ज्योती, आनंद लहरीच्या गती. वर्णू मी किती तया सुखा, काही कळना. दीन रजनी हाची धंदा शाबास. दीन रजनी हाची रजनी आती गंगा गोविंदा से पवारे. गोविंदा से पवारे. गोविंदा से पवारे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दीन रजनी हाची धंदा. अंतरात फरक व्हायला बरं का. विठ्ठला विठ्ठला गोविंदाचे पवाडे. बस एवढंच. मग विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली सेवा संपली. आता अभंग पाठ नाही पण ते बोललो थोडा वेळ. आता हे सगळ्यांच्या पुढे मी अगोदरच सांगितलं होतं, थोडा वेळ मी म्हणत होतो महाराजांना अजून बोलू द्या, आणि मी पुन्हा थोडं बोलतो. आता पुन्हा सगळ्यांचे आभार वगैरे मानायचे हे कार्यक्रम आहेत पुन्हा. आणि मला हे जास्त वेळ बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणजे भांडवल संपल्यावर काय करावं पण ज्ञान नाही. पण एवढी संत मांदियाळी, एखादं नाव घेतलं तर एखादं विसरून जाईल, असे सगळे दळणातल्या खड्यासारखे हिरे सगळे इथं जमलेले आहेत. परमार्थाला पोषक असणारे सर्व संत महाराज मंडळी, गायक वादक, इतकं सर्व महाराज सुंदर
इथं नियोजन आमच्या बालाजी महाराज 24 वर्ष झाले वडिलाला, म्हणजे 2 तप पूर्ण झाली. यंदा 2 तप पूर्ण झाली. पुढच्या वर्षी 25 वर्षाला कोणता उत्सव असतो? रौप्य महोत्सव नाही का? रौप्य म्हणजे 25 वर्ष व्हायले. चांगला कार्यक्रम बालाजी महाराज दरवर्षीच करतात. 5-7 वर्षापासून कीर्तन आहे आजच्या दिवशी बरं का दादा. अर्धा तास पाऊण तास जसं जमल तसं वेळ काढून येऊन जातच असतो दरवर्षी. मग इथं येण्याचा योग येतो. इतके वर्ष पण आता महाराज वडिलाचा 10वा कराय भांड नाहीत घरात. भावा ते म्हणते साखर तुईन गुळ मावा, ते म्हणते छत्री. पण 24 वर्ष पुण्यतिथी करायला दादा पुण्यच पाहिजे. यांचंही पुण्य आणि त्यांच्या वडिलाचंही पुण्य की त्यांच्या नावानं 24 वर्ष झालं अखंड एवढा कार्यक्रम सुरू आहे. वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती. हा स्वर्गीचे पितर जेवती. हा झालं बरं योग्य बरं. दादा कसा अन्वय लावा आता. वडिलांची पुण्यतिथी आणि स्वर्गीचे पितर जेवती. बरोबर आहे. इथं जीव घातलं की वर तिला पोहोचत आहे. बरोबर आहे. चांगलं आहे. आणि म्हणून सर्व संत मंडळी इथं जमलेली आहेत. महाराज मंडळी भरपूर. पण आमच्या बालदादाला त्यांचा ती पुतणे वगैरे परिवार मोठा आहे. सगळ्यांना धन्यवाद. राग परिवाराला धन्यवाद. असंच सुरू ठेवा. घडतंय ना महाराज, होतंय तोपर्यंत करा. भगवंतांनी दिलंय म्हणून करा. त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले. संताची सेवा करा, अन्नदान करा. आणि सुरूच आहे आमच्या बालदादाचं अन्नदानावर फार प्रेम आहे. 12 महिने अन्नदान सुरूच आहे महाराज. कुठं कोणती पंगत, कुठं कोणती पंगत, काही सुरूच असतं त्यांचं नेहमीच काहीतरी. पण त्यांना एवढं संत संमेलन भरवलं, त्याच्यात आम्हालाही बोलवलं. म्हणून आज अंतःकरणपूर्वक यांच्या चरणी नमस्कार करतो, थांबतो. आणि पुन्हा तुम्ही सर्व संत मंडळी जमलात. आणि काय भाग्य दादांच्या पुढं पुन्हा एकदा कीर्तन करायला. मोहगावात योग आला. बरं ये ना. हां बरोबर आहे. कळसाच्या वेळेला त्या हां कार्यक्रम आहे. आणि मग मोहगावात योग आला ना आज पुन्हा भेटीचा. इतका हळवा अंतकरण सांगतो एका मिनिटात. माझा मोबाईल खराब झाला. त्र्यंबकेश्वरला सप्त्याला आल्यावर पाण्यात पडला. तुमच्या सप्त्यात भरून द्या तेवढा. अण्णा कुशावर्ताच्या आंघोळीला गेलो तर धोतर ओढलं. ते धोतरावर मोबाईल ठेवलेली आठवणच नाही. ते मोबाईलच पाण्यात आला आणि खराब झाला. आणि नेमकं त्या काळात दादांनी आपले तुमचे पुतणे त्यांच्याकडे फोन केला, महादेवरावाकडे फोन केला. पण भोंग्याचा आवाज जवळ असल्यामुळं ऐकू येईना. आणि ती कांटाळीन मोबाईल हरवल्याला थोडासा आता वाटूनही आपल्यासारख्याला दुःख. पण ते मोबाईल गेला ते थोडंसं हे वाटायला, म्हणजे ते खराब झाला म्हणजे ते गेला. आणि दुसऱ्या दिवशी दादाने 2-3 फोन केले. 9वा मोबाईल आणला आणि मला त्याच्यातलं कळलं ना रे दादा. पण फोन कसा माझा उचलला नाही, इतक्याच झोलच गाठलं एकादशीच्या दिवशी. एवढा हळव्या मनाचा मनुष्य तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. खरी प्रेममूर्ती दादा आहेत. बापाची भूमिका निभवावी ती दादानंच निभवावी. आणि आपणही लेकराची भूमिका इमानदारीनं निभवावी. ते वडिलासारखेच आहेत. वडिलासारखे नाही, वडीलच आहेत महाराज. म्हणून त्यांची ही आज एवढा आनंद. कोणतीही गोष्ट असू द्या इतके प्रेमानं वडिलाच्या अंतःकरणानं सांगतात. एक श्लोक चुकायचा माझा, लक्षणम म्हणायचं मी. काय म्हणायचं? लक्षणम. पण दादा दुर्दैव असं आहे की जाणकारांनी सुद्धा कधी सांगितलंच नाही. मोठं वा. पण मला कोणी सांग ना आता. हा बरोबर. आता हे भजण्याचे प्रमाण चुकू द्या, मी घेत नाही महाराज. जाग्यावर त्याला सांगत असतोय पोरो तुमचं चुकलंय, आता सुधरून घ्या. समाज असो काही असो जा का. आपण जर चूक नाही सांगितलं ते सुधारतील कधी? आपण वा म्हणल्यावर ती उलट बिघडतील की. वा म्हणायचंच नाही का, त्यांचं वाटलं होतं म्हणून म्हणायचं नाही. ते बरोबर सांगायचं की तुमचं हा 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 हा. दादा आणि एके दिवशी मला हळूच म्हणले, ना मला तुम्हाला बोलायचंय. म्हणलं काय बोलायचंय दादा? नाही जरा लांब चला म्हणले. म्हणजे किती बघा ना, माणसात नाही का नाही लांब. आणि जाऊन सांगितलं, श्लोक म्हणून दाखविला. लक्षणम नाही लक्षम आहे म्हणले.
आणि त्या दिवशीपासून मी ते 108 वेळा घरी जाऊन श्लोक घोकला. किती वेळा? 108 वेळा. दादाच्या मुखातून आलाय ना, आणि हा पवित्र म्हणतोय, आपलं जीवनाचं सार्थक करणार आहे. घरी गेलो आणि 108 वेळा तो म्हणला, आणि त्या दिवशीपासून एकदाही लक्षण आलंच नाही दादा. आज तुम्हाला सांगायलाच आला आता फक्त लक्षमत बसलं का. तुका म्हणत काय सांगू आता, संताचे उपकार, निष्काम सेवा, शुद्ध आचरण, समाजाबद्दल कळवळा, ह्या गोष्टी सगळीकडे सगळ्यांच्याकडे पाहायला मिळत नाहीत. पण त्यांच्यासमोर सेवा करायला मिळाली की आनंद वाटतो. खरं सांगतो, खोटं नाही, मनातून बोलतो. दादाची भेट झाली की 8 दिवस मनालाच करमत आहे महाराज. लब्बाड सांगणं, तुम्ही सगळे देवासारखे श्रोते आहेत. काही काही माणसाला भेटलं की 8 दिवस उगच उदास वाटते. ओळखायचं चोर आहे पुढचा. आपल्या मनाचं आहे. एखाद्या महापुरुषाला भेटल्यावर मनाला आनंद झाला की ओळखायचं पुढचा महात्मा संत आहे बस. आणि म्हणून दादाची आनंद वाटतो. झाली सेवाविराम. एक सूचना सांगतो, दरवर्षीप्रमाणे दिंडी येते. दरवर्षीप्रमाणे इथं बालदाकडे विसावा असतो. दिंडी झोल्यावरून निघते दादा. महाशिवरात्रीला मोतीराम महाराजांची माधवबाचं मोळवण करून वामनदेवाची भेट मोहोगावला घेऊन जोडवाडीला येते. पलीकडची जोडवाडी, अलीकडची जोडवाडी, दोन्हीकडे आरती पूजा होते. बालदाकडे होते. हाडवेवाडीला हे होतो नाश्ता वगैरे. फक्त आता एवढी गुरुची व्यवस्था करा, मंदिराकडं नका नेऊ. म्हणजे का, पालखीमध्ये गेली की परत येऊ नये त्या वाटेनं तशीच पुढे निघाली पाहिजे, असा प्रदक्षिणेचा नियम असतो. म्हणजे एका महात्म्यानं सांगितलं दादा मला. बरोबर आहे का. मग ते काय व्हायला, आपल्या हाडपेवाडीत दिंडी चालली आणि पुन्हा त्याच वाटेनं परत यायली. म्हणून वाटेवर व्यवस्था करा की जिथून असं सरळ चालता येईल पुढे, आपल्याला पाठीमागे येणार नाही. असं कुठेही काही एखादा शामिना टाकून कमानीजवळ काहीतरी असं करा. पुन्हा सगळेच गावं, पंपदेव आहेत, वाघदरी असते तिथून, असे सगळे जे जे गावं आहेत ते नरहरी दादा आहेत, मोहगाव, तयारीला लागा आपल्या आपल्या. दोन्ही वाड्या, पलीकडची वाडी माझीच आहे आणि अलीकडची माझीच आहे. कोणत्याच वाडीत मी भेद करीत नाही, सगळे माझेच आहेत महाराज. पलीकडे 2 तास दिंडीला लागते ना अलीकडे 2 तास दिंडीला लागते. म्हणून आमची बालाजी महाराज सुंदर नियोजन करतात सगळ्याला घेऊन. म्हणून सुंदर नियोजन करा. आणि तुम्हा सगळ्याला विनंती की 1 दिवस तरी दिंडीत या, निदान भेट द्यायला तरी या, कुठं का होईना पण या. 7 दिवस मोतीराम महाराजांची सेवा घडते आणि 6वा मुक्काम असतो परळीला, पुन्हा 7वा झोल्याला. 7 दिवस अन्नदान होतं. कोणी अर्धा तास चला, कोणी 10 मिनिट चला. वेळ असेल तर 6 दिवस या अच्युत महाराज. वेळ 1 दिवस का होईना पण भेटीगाठी सर्वजण द्या. या सर्वजण, आमचे अण्णा आहेत, चेअरमन साहेब, तात्या, सर्व संत मंडळी इथं जमलेली आहेत. सर्वांना विनंती, नाही जमलं तर आपापल्या गावाच्या जवळ दर्शनाला का होईना पण महाराजांच्या, मोतीराम महाराजांची या. लव महाराज 1-2 दिवस तरी या दिंडीमध्ये. हो, सगळ्यांना आता तांदळवाडला दिंडी जाती, माधव महाराज, अशी सगळ्या गावाला ते संत येतातच. प्रत्येक एखादं गाव विसरेल पण सगळेजण या आणि त्या दिंडीची थोडी शोभा वाढवा. हे एक प्रेमाचं आमंत्रण तुम्हा सर्वांच्या चरणी देऊन माझ्या वाणीला विराम देतो. काही चुकी झाली क्षमा करा. योग्य आहे ते दादाचा आशीर्वाद, तुमची सगळ्यांचं प्रेम म्हणून बोललो. इथंच थांबतो. बालाजी महाराजाला उदंड आयुष्य लाभावं आणि परमेश्वरानं त्यांच्याकडून आशीष सेवा करून घ्यावी, एवढं बोलून माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय. दादाली चाल म्हणू द्यायची. दादा म्हणा.